देखिए, मेरी मम्मी का नाम पूजा है। संभाल करो, लाइक करो, जल्दी करो, जल्दी करो, सब्सक्राइब करो। सब्सक्राइब करो। देखिए, मेरी मम्मी का नाम पूजा है। संभाल करो, लाइक करो, जल्दी करो, जल्दी करो, सब्सक्राइब करो। सब्सक्राइब करो। हॅलो फ्रेंड्स, मी पूजा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे पूजाज ब्लॉग। या चॅनलवर तुम्हाला माझ्या डेली रूटीनशी रिलेटेड नवनवीन व्हिडिओ रोज बघायला मिळतील। तसेच काही टिप्स, काही युजफुल हॅक्स आणि रेसिपीच्या नवनवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील। त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या सपोर्टशिवाय एक मराठी मुलगी समोर जाऊ शकत नाही। त्यासाठी तुमचे भरभरून प्रेम आणि आशीर्वाद आमच्यासोबत असू द्या। बाय बाय। हॅलो फ्रेंड्स, आज आपण महाराष्ट्रीयन चिवडा कसा बनवतात ते बघणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य आहेत 4 ते 5 कांदे चिरून, हिरवी आणि लाल मिरची, दलिया, शेंगदाणे, कढीपत्ता, धनिया, थोडीशी खसखस, चवीपुरती साखर, थोडंसं तिखट, हळद आणि मीठ, तेल, मुरमुरे आणि पोहे। प्रत्येक भागात चिवडा बनवण्याची आपली आपली वेगवेगळी पद्धत असते, म्हणून मी स्टार्टिंगलाच महाराष्ट्रीयन चिवडा असं म्हटलं। व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, तेव्हाच तुम्हाला या चिवड्याची रेसिपी समजेल। सर्वात आधी मुरमुरे थोड्याशा तेलात हळद टाकून छान भाजून घेतले आणि त्यानंतर पोहेसुद्धा भाजून घेतले। पोहे चांगले भाजले गेले तरच चिवडा हा खुसखुशीत होतो। त्यासाठी चिवडा करायच्या आधी थोडा वेळ पोहे उन्हात सुकवायचे, त्यामुळे चिवडा अधिकच खुसखुशीत होतो। त्यानंतर एका कढईत आईने तेल ठेवलं, त्या तेलात मका चिप्स काढून घेतले। हे मका चिप्स आपण चिवड्यात मिक्स करणार आहोत आणि माझ्या सासूबाईंनी केलेल्या प्रत्येकच रेसिपी ह्या टेस्टी असतात, त्याच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यातलीच एक रेसिपी म्हणजे महाराष्ट्रीयन चिवडा। तर आईंनी सर्वात आधी मका चिप्स तळून झाल्यावर त्यामध्ये शेंगदाणे टाकले आहे। शेंगदाणे कमी आचेवरच होऊ द्यायचे आहे। शेंगदाणे छान भाजल्या गेले पाहिजे, पण जळता कामा नये, त्यासाठी चम्मच फिरवत राहायचं। आणि काही रेसिपी तुम्हाला माझ्याही हातच्या पाहायला मिळतील आणि काही रेसिपी माझ्या सासूबाईंच्या हातच्या। आम्हाला जे चांगलं जमतं ते आम्ही दोघे बनवत असतो, त्याच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आम्ही जिथे राहतो तिथे अशा प्रकारचा चिवडा बनवला जात नाही, त्यांचा चिवडा वेगळाच असतो, म्हणून मला असं वाटते की प्रत्येक भागात हा वेगवेगळ्या पद्धतीचा चिवडा बनवला जात असेल। बघा, शेंगदाणे छान असे लालसर झालेले आहेत। त्याच तेलात आईने शेंगदाणे होते त्याच तेलात आईने कांदासुद्धा टाकलेला आहे। कांदा, लाल मिरची, हिरवी मिरची एक सोबतच आईने तेलात टाकलेला आहे आणि त्या सर्वांनाही थोड्या वेळ व्यवस्थित तेलात होऊ दिलेला आहे। माझा आजचा हा यूट्यूबवरचा पहिलाच व्हिडिओ आहे, त्याला तुमचं भरपूर प्रेम आणि आशीर्वाद द्या आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन करा, जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ हा सर्वात आधी तुम्हाला बघायला मिळेल। मिरची कांदे होत आहेत, तुम्ही बघू शकता। त्यातच आईने कढीपत्तासुद्धा टाकलेला आहे आणि हे सर्व मिश्रण छान तेलात परतू द्यायचं आहे। हे सर्व साहित्य टाकल्यावर चम्मच हलवतच राहायचा आहे, नाही हलवला तर एकाच जागी बसून सर्व जळून जाईल। तसं न व्हावे यासाठी चम्मच कंटिन्यू थोड्या वेळाने फिरवतच राहायचं आहे। हळूहळू कांदा हा लाल व्हायला सुरुवात होतो
आणि कांदा तेलात कुरकुरीत व्हायला सुद्धा सुरुवात होतो. त्यानंतर आईने त्यात खसखस टाकली आणि हळद, तिखट, मीठ हे सुद्धा टाकले. तुम्ही बघू शकता कांदा, मिरची, कढीपत्ता किती छान भाजल्या गेलेले आहेत. ते सर्व साहित्य भाजून झाल्यावरच तिखट, हळद, मीठ टाकायचं आहे. त्यानंतर दलिया, चणा डाळ दलिया सुद्धा ॲड करायचा आहे आणि हे सर्व साहित्य छान एकजीव करून घ्यायचं आहे. हे सर्व साहित्य छान एकजीव करून झाल्यावर त्यामध्ये आपण आधी तळलेले मका चिप्ससुद्धा ॲड करून घ्यायचे आहे आणि त्यालाही छान एकजीव करून घ्यायचे आहे. चिवड्याची टेस्ट आणखीच वाढावी यासाठी आईने थोडीशी सूप हातात कुस्करून चिवड्यामध्ये टाकलेली आहे आणि हे सर्व मिश्रण छान मिक्स करून झाल्यावर त्यामध्ये आपण भाजून ठेवलेले पोहे ॲड करायचे आहे आणि त्याला व्यवस्थित एकजीव करायचं आहे. पोहे व्यवस्थितरित्या मिक्स होणे खूप गरजेचे आहे, तेव्हाच चिवडा टेस्टी होईल. आणि हो, हे सर्व अगदी कमी आचेवरच करायचं. गॅसचा पॉवर मोठा असता कामा नये. एकदम कमी आचेवरच आपल्याला पोहे व्यवस्थित मिक्स करायचे आहे. बघा, अशा प्रकारे पोहे मिक्स झालेले आहेत. त्यानंतर आईने त्यावर थोडीशी साखर टाकली, त्यामुळे चिवड्याची चव आणखी वाढते. आणि पुन्हा एकदा पोहे छान मिक्स केले. बघू शकता तुम्ही चिवडा किती छान दिसत आहे. बघूनच तोंडाला पाणी सुटत आहे. आणि चिवडा थंड झाल्यावरच यामध्ये आपल्याला आपण भाजून ठेवलेले मुरमुरे टाकायचे आहे. जर आपण तेव्हाच मुरमुरे टाकले तर ते नरम होतात. त्यासाठी चिवडा थंड झाल्यावरच त्यामध्ये मुरमुरे